अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, 23 नोव्हेंबर 2024 वार शनिवार। खरं तर उद्या असणारा शनिवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या शनिवारच्या दिवशी कालभैरव जयंती आलेली आहे। बघा, कालभैरव जयंती ही कालभैरवांना प्रसन्न करण्यासाठी, घरातील सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी, आपल्याला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला कुणाची जर नजर लागलेली असेल, आपल्याला कुणी काही तर बाधा किंवा करणी केलेली असेल, तर या बाधांमधून मुक्तता मिळण्यासाठी, घरातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी, घराची बांध खुली करण्यासाठी कालभैरव जयंती ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या दिवशी कालभैरवनाथांना काळे तीळ अर्पण केले जातात। या दिवशी जे अंघोळीचं पाणी असतं, म्हणजे आपले जे स्नान असतं, या स्नानाच्या पाण्यात तीळ घातले जातात, कारण कालभैरव जयंतीचा जो दिवस आहे तो काळ्या तिळांचे उपाय करण्यासाठी, कालभैरवनाथांची पूजा करण्यासाठी आणि सगळ्या नकारात्मकतेला दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि खास मानला जातो। बघा, उद्या कालभैरव जयंती आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला काही विशिष्ट उपाय आणि विशिष्ट सेवा करायच्या आहेत। वर्षभरातून हा एकमेव दिवस असा असतो जो दिवस फक्त आणि फक्त नकारात्मकतेला नष्ट करण्यासाठी, नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कालभैरव जयंतीच्या दिवशी करावायचे काही छोटे मोठे उपाय सांगणार आहे, काही विशिष्ट गोष्टी सांगणार आहे, उद्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, पूजा कशी करायची आहे, याबद्दलची संपूर्ण सविस्तर जी माहिती आहे ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, तुम्ही कालभैरवनाथांचं नेहमीच म्हणजे कुठून ना कुठून का होईना पण तुमच्या कानावर पडलं असेल। कधी कालभैरव अष्टकम ऐकलं असेल, कधी कालभैरव स्तोत्रम ऐकलं असेल, कुणाच्या आजूबाजूला सिटीमध्ये कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथेही कधी गेला असाल। कालभैरवनाथांची मंदिरं असतात, मात्र ही मंदिरं गावापासून किंवा घरापासून थोडीशी लांब असतात। कालभैरवनाथ जे आहे ते म्हणजे त्यांना उग्र स्वरूपाचे दैवत मानले जातात, त्यांना तीव्र स्वरूपाचे दैवत मानले जातात आणि जे उग्र तीव्र स्वरूपाचे दैवत असतात त्यांची आपण कधीही घरात पूजा करत नाही, कधीही आपण त्यांचं स्थान घरात ठेवत नाही, तर त्यांची मंदिरं ही गावापासून आणि घरापासून थोडीशी वेगळी असतात। आता आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही कालभैरवनाथांचं मंदिर असेल किंवा कुठेही तुमच्या आजूबाजूला कुठे त्यांची मूर्ती असेल, तुम्हाला माहिती की इथे मंदिर आहे, तर तिथे उद्याच्या दिवशी तुम्हाला जायचंय। लक्षात ठेवा, उद्या कालभैरवनाथांच्या मंदिरात जायचे। जेव्हा तुम्ही कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाल तर त्यावेळेस तुम्हाला एक मुठभर तिळांचं तेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला नवलिंबांची माळ घेऊन जायची आहे। तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले जे तेल घेऊन गेलेले आहात तर तिथे जो दिवा लावलेला असेल त्या दिव्यात तुम्हाला हे काळे जे तिळांचं तेल आहे ते घालायचं आहे। त्यानंतर जे मुठभर तीळ घेऊन गेलेले आहात हे तुम्हाला उद्या कालभैरवनाथांच्या मूर्तीसमोर तुम्हाला एक मुठभर तीळ अर्पण करायचे, सोडायचे आहेत आणि त्यानंतर जी नवलिंब आपण घेऊन गेलेलो आहोत तर ही नवलिंबांची जी माळ आहे ती देखील कालभैरवनाथांच्या मंदिरात तुम्हाला त्यांच्या मूर्तीला म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये घालायची आहे। या उपायाने तुमच्या घरातील अडथळे, अडी अडचणी, संकटे, क्लेश, कलह सगळं दूर होईल आणि तुमच्या जीवनामध्ये अखंड कालभैरवनाथांची कृपा राहील। ज्यांच्या जीवनात कालभैरवनाथांची कृपा असते त्यांना मृत्यूचे भय नसते, त्यांना कधीही संकटाचे भय नसते। बघा, या दिवशी कुत्र्याच्या पूजेला, कुत्र्याच्या सेवेला, कुत्र्याला काहीतरी खाऊ घालण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते। कुत्रा ज्याला कालभैरवनाथांचे अंश असे म्हटले जाते। बऱ्याच वेळा बऱ्याच ग्रंथांमध्ये तुम्ही वाचलं असेल, जुन्या माणसांकडेही कधी तुम्ही ऐकलं असेल की कुत्र्याला भैरव म्हटलं जातं, कुत्र्याला भैरव म्हटलं जातं, कुत्र्याला कालभैरव असेही म्हटलं जातं। कुत्र्यामध्ये कालभैरवनाथांचे अंश असतात आणि उद्याच्या दिवशी याच कुत्र्याचे
महत्त्व हे विशेष असते। आता आपल्याला काय करायचं आहे, उद्या दिवसभरात कधी तुम्हाला काळं कुत्रं दिसेल तर त्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। ज्यांच्या घरात आजारपण खूप आहे, क्लेश खूप आहेत, मृत्यूची भीती वाटत आहे, घराला काहीतरी बाधा केलेली आहे, अडथळे येत आहेत, सतत अपयश येत आहे, अडचणी वाढत आहेत, तर त्या प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय न चुकता करा। सगळ्यात पहिले हा उपाय जो आहे, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुळाचं पाणी घ्यायचे। आता गुळाचं पाणी कसं करायचं, तर एका वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्या भांड्यामध्ये पाणी घालायचं, त्यात गुळाचे 2 खडे घालायचे, गुळ मिक्स करायचं त्या पाण्यामध्ये आणि यामध्ये बाजरीचं पीठ घालायचं, थोडंसं एक मूठभर बाजरीचं पीठ घालायचं, चिमूटभर मीठ घालायचं, चिमूटभर हळद घालायची आणि तुम्हाला याची एक भाकरी करायची। जी कुठली भाकरी तुम्ही तयार केलेली आहे बाजरीची त्याला थोडंसं तूप लावायचं, कुठलंही विकत्रे असेल घरचं कुठलंही, 1 चमचाभर तुम्हाला त्याला तूप लावायचं आहे आणि त्याच्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। आता या बाजरीच्या भाकरीवरती जो गुळाचा खडा ठेवलेला आहे, ही भाकरी जी आहे, ही भाकरी गुळाचा खडा हे घेऊन तुम्हाला कुठल्याही कुत्र्याजवळ जायचंय। काळा कुत्रा जर असेल तर खूप चांगलं, नसेल तर कुठल्याही कुत्र्याजवळ जा। फक्त लक्षात ठेवा, जी भाकरी तुम्ही केलेली आहे त्याला 5 बोटं हळदी कुंकवाचीही लावा, हळदीचं कुंकवाचं, हळदीचं कुंकवाचं, हळदीचं आणि कुंकवाचं। आता हे घेऊन तुम्ही हे घेऊन तुम्ही त्या कुत्र्याजवळ गेल्यानंतर तुम्हाला त्याच्या समोर हे ठेवायचे। जोपर्यंत तो ते खात आहे, ग्रहण करत आहे, तोपर्यंत तुम्हाला तिथेच थांबायचे। सोबत जात असताना तुम्हाला थोडीशी हळद, ज्याला भंडारा असं म्हणतो, ज्यांच्याकडे जेजुरीचा भंडारा आहे त्याने तो भंडारा घ्या, ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी आपल्या घरात पिवळी हळद असेल ती घ्या। हळद किंवा भंडारा घेऊन जायचं आहे। जेव्हा कुत्र ते खाईल, म्हणजे उद्याच्या दिवशी ते कालभैरवनाथ असतील, जेव्हा ते खातील बाजरीची भाकरी, तर त्यावेळेस तुम्हाला हा भंडारा किंवा ही जी हळद आहे ती त्याच्या कपाळाला अशी लावायची आहे आणि त्यासोबत आपली इच्छा व्यक्त करून त्याला नमस्कार करून त्यानंतर घरी यायचं आहे। जर उद्याच्या दिवशी तुम्ही कुत्र्याला या पद्धतीने ही वस्तू खाऊ घातली आणि त्याला जर भंडारा लावला, साक्षात तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये अखंड कालभैरवनाथांची कृपा राहील। तुमच्या आयुष्यात आलेलं भयान संकट असेल तर तेही टळून जाईल, नकारात्मक शक्ती, बाधा, इडापिडा सगळं दूर होईल आणि सगळं तुमच्या छान मनासारखं होईल। खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।